कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे ध्यान उबे सुंदर ते ध्यान उबे सुंदर ते ध्यान उबे सुंदर ते सुंदर ते ध्यान उबे सुंदर ते ध्यान उबे विठेवरी सुंदर ते ध्यान उबे सुंदर ते ध्यान उबे करकटेवरी ठेवनी करकटावर
हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशी पितांबर रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
बहुत सुकृताची जोडे वरुण विठ्ठली आवडी वरुण विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी हाय सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बाबर उमा देवी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा पिण प्रीती करी लाभा पिण प्रीती करी लाभा पिण प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे त्याचे सर्वस्व हित साहे त्याचे सर्वस्व हित साहे पोटी भालवाहे त्याचे सर्व सोयीत साहे त्याचे सर्व सोयीत साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा पिण प्रीती करी लाभा पिण प्रीती करी लाभा पिण प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती हाय तुका म्हणे माझी तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावले बोलते तुम्हा संतावले बोलते तुम्हा संतावले बोलते ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती ओ पाय
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कवयाची जाती ऐसी कवयाची जाती वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची भाती ऐसी कळवळ्याची करीना भावेन प्रीती करे
करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती लाभाविन प्रीती ऐसी कयाची गाती ऐसी कयाची श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भगवती महावीर की जय, भगवान बाबा की जय, महाराज की जय, बोलो रे भाई सब की जय। बिठाला 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 कुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रय समागत्य त्विष्मं तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा के रूप चमन मन पांडुरंगा के रूप चमन मन
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू का जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय जात असताना हा जीव त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का वाघ जसा वाघाच्या ठिकाणी व्यवस्थित आहे हत्ती जसा हत्तीच्या ठिकाणी व्यवस्थित आहे पोपट जसा पोपटाच्या ठिकाणी व्यवस्थित आहे बैल जसा बैलाच्या ठिकाणी व्यवस्थित आहे तसे माणसं माणसाच्या ठिकाणी व्यवस्थित आहेत का येस मोठा प्रश्न आहे लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती तुकोबरायचा अभंग तुमच्या समोर गायलाय अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रेरणा ज्यांच्याकडनं प्राप्त झाली असे 13 वर्षापासनं वैकुंठवासी हरिभक्तीप्रायण सीताराम महाराज शर्मा व वैकुंठवासी हरिभक्तप्रायण परमपूज्य आदरणीय बोंडवे महाराजांच्या कृपा आशीर्वादानं मार्गदर्शन परमपूज्य आदरणीय हरिभक्तीप्रायण गुरुवर्य गोपाळ महाराज शर्मा श्री क्षेत्र दत्त देवस्थान दुर्गावचे पुन्हा हरिभक्तीप्रायण प्रकाशजी महाराज जंजिरे कीर्तनकार व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे असे हरिभक्तीप्रायण परमपूज्य आदरणीय गोपाल महाराज शर्मा उपस्थित आहेत माझ्या बाजूला अनिल काका कुलकर्णी महाराज आहेत पुन्हा मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया अघात निवाराया सर्वेश महाराज मृदुंगाचार्य आहे सर्वेश्वर शहाजी महाराजांचे ते पुत्र आहेत गदादे महाराज आहेत पुन्हा हार्मोनियम वादक कांबळे महाराज आहेत पुन्हा या ठिकाणी अण्णा महाराजांनी सुरुवात केली मला तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं फोन करायला लावला पोकळे महाराजांना पोकळे महाराजांनी मला फोन केला तसेच पांडुरंग महाराज उपस्थित भगवान महाराज आहेत पुन्हा मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे जायभाई सरपंच आहेत पुन्हा सर आहे ज्यांच्या घरामध्ये भोजनाची व्यवस्था केली जायभाई सर आहे सिंगोरी आमटी चपाती भाजलेले खारे शेंगदाणे सिपी आमटी होती पुन्हा टोमॅटो होता काकडी होती भात होता सुंदर मिष्टान्नामधला शिरा होता अतिशय प्रेमानं जेवू घातलं सरांनी मग माणिक भाऊ असतील जायभाई या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा काकडे सर या ठिकाणी उपस्थित आहे काकडे महाराज आहेत माझ्या माता भगिनी आहेत पुरुष वर्ग आहे आबालवृद्ध आहे तुळशीवाल्या मावसीन तुळशीवाली दिदी आहे थेरवाडीचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत चेअरमन आहे थेरवाडीवरनं बरेचसे आलेत माझ्यावर नाही प्रेम करत ते माझ्या कीर्तनावर करतात शब्द आकार उकार दीर्घ स्वर व्यंजन माई लेकराचं हित कशात आहे लेकरू दंडातल्या ताकदीनं मोठं करायचं का डोक्यातल्या ताकदीनं मोठं करायचं राजमाताजी जाऊन लेकरू मोठं केलं दंडातल्या ताकदीनं का डोक्यातल्या ताकदीनं हो आणि म्हणून लेकरवाचे हित बरं केव्हापासून हित आहे सुनेला मळमळ व्हायला लागली महाराज सासू म्हणली काय ग झालं काय आता 2 दिवसापासून तोंडामध्ये घास नेला का फिरल्यासारखा होतो चक्कर येतात कोरडे आधाडे येतात असं मग सांगितलं नाही का नवऱ्याला सांगितलं हो मग 2 दिवस झाले नेल हॉस्पिटलला कर्जतला नेल हॉस्पिटलला कर्जतला मग नाही
आता आला का मग सांगते त्याला. आणि मग आलं पोरग घरी, मग सांगितलं का रे काय, अरे 2 दिवसापासून मंडळी जेवली नाही तुझी, कळतं का नाही तुला काय. गाई गडबडीनं मोटरसायकलवर बसवलं, सासू मागं बसली, सून मधीन, पोरग पुढं. मोटरसायकल चालू केली न गेले दवाखान्यात. डॉक्टर म्हटले काय झालं, सुनाला तोंडात घास फिरतो, चक्कर येतात आणि मळमळ होती, नॉर्मल असं. हो झोपवलं, टेटिस्कोप घेतला, कानाला लावला, छातीला लावला, ओढा श्वास ओढला, सोडला, पोटाला लावला, पाठीला लावला. आणि मग ते डॉक्टर म्हणायला लागलं काय कळतं का म्हातारे मावसे, झालं काय, अगं तू आजी होणार आहेस. आणि हे कळालं सुनेला. घरी आली पुन्हा. आणि घरी आल्यानंतर बरं का मावशी, अशी आंब्याची प्युअर आंब्याची आढी लावली होती भुसात, आणि घरात असा घमघमाट सुटलेला आंब्याचा सेंट. आणि 2.5 महिन्याचं लेकरू तिच्या पोटात आहे. 1.5 तासापूर्वी कळालं तिला आंबा खाईल का ती. कुणासाठी त्याग केला हो आंब्याचा. मळ्यातनं अशा पपया गावरान पिकलेल्या आणल्या गड्यानं घरी. मालकीन बाय काय पपाई आहे, अरे आणली रे मुडद्या, पण सोनाला खायची नाही ना. कुणासाठी त्याग केला हो. लेकराने तुमच्यासाठी काय त्याग केला. वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ. आपल्या घरामध्ये वॉरियर किंग शार्प बुद्धिमत्तेचं लेकरू जन्माला यावं, याच्या करता ग्लासमध्ये अंगारा टाकून प्यावं लागेल का. तिकून बाबाची दोरी घालून आणलेली मायावाल्या सोनाला. दोरीनं नीट होते का पोरं. काय घरामध्ये अधिकारी पदाधिकारी, क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं प्रगल्भ बुद्धिमत्तेचं आणि मन एवढं प्रभावशाली असावं की अपमान पचवण्याची ताकद तुमच्या लेकराकडे असावी. हे वॉरियर ब्रिलियंट शार्प आणि औद्योगिक क्षेत्रामधलं, भारतामधलं नाही जगातलं नाव करावं आपल्या लेकरानं. याच्याकरता 4-4.5 महिन्यापूर्वी गुरुजी एक भारतातलं रत्न हरपलं. रतनजी टाटा. औद्योगिक क्षेत्रामधलं जागतिक लेवलचं नाव होतं सरपंच. मग रतनजी टाटा ज्या बापाच्या DNA मधनं जन्माला आले, तो DNA काय लंगासुंगा असेल का, हलका असेल का. बरं जो DNA आईकडे राहिला, जो गर्भामध्ये, तो गर्भ किती पवित्र असेल. तो गर्भ किती झाकलेला असेल. ज्या घरामध्ये एवढा मोठा जगत विख्यात लेकरू जन्माला येतं, त्या घरातला बापही साधा नाही, त्या घरातली आई सुद्धा साधी नाही महाराज. असे लेकरं आमच्या घरामध्ये आमच्या रक्तातनं जन्माला यावेत, याच्याकरता ज्ञानोबा तुकोबा कळालेत का, भगवान बाबा वामन भाऊ कळालेत का. ज्या घराला संत कळाले त्या घरात कधीच अंत होत नसतो. ज्या घराला संतही कळाले, जाऊ द्या संताचं, ज्या घराला आई कळाली, आई, त्याच घराला संत कळू शकतात. आणि ज्या घराला संत कळाले त्या घरामध्ये दुःखाचा अंत व्हायला काहीच वेळ लागत नाही. वाटुळ शेजारचा माणूस आपलं करतो का, आपण आपलं वाटुळ करतो. लंका कुणी जाळवली, लंका कुणी जाळली. हनुमानजीला पकडलं, ब्रह्मपाशामध्ये घेऊन आले, मग सर्व
सर्व सर्व त्या लंकेमधल्या क्लॉर सेंटर मधल्या साड्या आणल्या, मारुतरायाच्या सेफ्टीला गुंडाळल्या, तरी एवढी कमीच होती. मालिक हे तो पूर आणे होता क्या किया जाय, गुंडाळणार म्हणत होतं. तेवढ्यामध्ये रावणाने सांगितलं, जा रे वाळू घातलेल्या साड्या घेऊन या. कुणाच्या? कुणाच्या? राक्षसिणीच्या. आणल्या पुन्हा वल्लीवरच्या साड्या ओढून पुन्हा गोंडाळलं. पुन्हा एवढी बाकी आहे. मालिक बार बार पूछ बढ़ाता है बंदर, तो काफी खतरनाक है. आता काय करायचं? एवढी आहे. नेसलेल्या घेऊन या त्यांच्या. कुणाच्या? राक्षसिणीच्या. बरं का महाराज, नेसलेल्या घेऊन आल्या, मारुतरायाच्या सेफ्टीला गुंडाळल्या, तरी एवढी बाकीच आहे. मालिक इतनी सी बाकी है, क्या किया जाए? आणि मग रावणाने सांगितलं, अशोक वाटिका में सीता की सारी है वो लेकर आना. आणि सीतेची साडी घेण्याकरता एक राक्षस उठलं चाललं. तेवढ्यामध्ये मारुतरायाने आपली सेफ्टी छोटीशी केली आणि जे गुंडाळणारं होतं ना, ते म्हणला, अरे तो पूरा हो गया, ठहर जाओ मत जाना. चाललेलं थांबलं. आता त्याच्यावर काय असेल ते, केरोसिन असेल, रॉकेल असेल, पेट्रोल असेल त्या काळात, डिझेल असेल त्या काळात, ते त्या रावणानं त्याच्यावरती ओतलं. आता काडी लावली कोणी? गोपाळ गुरुजी, रावणाने. लंका पेटवली कोणी? हनुमंताने. आग कोणी बोलवली? आग कोणी बोलवली? मग लंका जाळली कोणी? रावणानेच. आपण घात कर शत्रू झालो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे आपला घात करण्याकरता दुसरे नाही. तुमची जर कमकुवत बुद्धी असेल तर तुमच्या बुद्धीला टेन्शन दिलं का तुम्ही तुमच्या स्वतःचा घात करणार आहे. आपला नाद नाही करत. हे सर्वसामान्य माणसाला मारायचं फार सोपं औषध आहे, फार सोपं. याला इमोशनल अत्याचार म्हणतात. आणि जवळजवळ 80% लोक यातच गेले. आणि म्हणून आई, लेकराचं हित कशात आहे, अहित कशात आहे. लेकरू वॉरियर, लेकरू ब्रिलियंट. हे पोरं उभा राहा रे, तुम्ही सगळे गपक्यान उभा राहा. हे टोळकेतले राहा उभा, राहणं उभा. अरे स्टँडअप राहणा. पोरं पोरी राहा उभे, राहणं गपकन उभा. पोरींनो पण अरे राहा की, राहा रे तुम्ही पण टोळक्यातले पोरं. राहे पोरांनो, राहणा उभा. बडबड करायची नाही, शांत उभा राहायचं. आता मी यांना का उभा केलं बरं का आई, बरं का दादा, हे तुमचे पिकं आहेत. बसा खाली. हे काय आहेत तुमचे पिकं? मग याला 10-26 टाकायचं का बोऱ्याकॉल टाकायचं का मेरा 71 मारायचे, तुम्ही ठरवायचं. बागतदार म्हणजे तुम्ही आणि बागतदारीण म्हणजे तुम्ही. पिकाचा ग्रोथ कसा आहे, पिकाच्या बाजूला नेमकं रोग पडणारे झाडं तर नाहीत ना. म्हणजे वाघनखी, शिपरूट, केन्या, इचका. तुमच्या पोराचा आईन फळाच्या टायमास बार तर गळणार नाही ना. विचाराचा बार, कर्तृत्वाचा बार, आत्मविश्वासाचा बार. आजूबाजूला तुमच्या पोरांचे मित्र कोणते आहेत, तुमच्या मुलीच्या मैत्रिणी कोणत्या आहेत, याच्यावर शार्पनेस आहे तुमचा, याच्यावर स्टँडर्डपणा आहे तुमचा, याच्यावरती घरंदाजपणा आहे तुमचा. लेकरं जन्माला घालायचे, निस्ते जन्माला घालून जमणार नाही. नाथबाबा म्हणतात पुढं, काय माये गेली होती भूतापास, ते पुढचं म्हणूच ना. हरीपर्यंत यायला लय वेळ आहे महाराज.
बीज तैसे फळ वरी आले अमंगळ. पुढचं मी म्हणणारच नाही. हा पुढचं म्हणला तर लोक मला हाणते. हे तुकोबरायचा अभंग जर पुढचा म्हणलो ना तर तुम्ही मला गोट्याने हाणता. तुमच्या बीज, तुमचा DNA, तुमचं ब्लड, तुमची शुद्धता. आणि ज्या घरामध्ये शुद्धता आहे आज ते घर मोठेच आहेत महाराज. ते घर मोठेच आहेत. ज्या घरात शुद्धता आहे, ज्या घराला संताचे विचार कळाले, ज्या घराला परमार्थ कळाला. परमार्थ म्हणजे काय? ज्या घराला ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, आहारशास्त्र, जीवशास्त्र, अॅनाटॉमी शास्त्र, शरीरशास्त्र, ग्रहशास्त्र हे ज्या घराला कळालं त्या घरामध्ये श्रीमंती सुगंधी देते. आणि हे ज्या घराला कळालं नाही त्या घरातलं ऐश्वर्य वास मारतच आहे. बरेचसे आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे धनवान आहेत, पण बरेचसे धनवानांची प्रॉपर्टी विटलेली आहे. प्रॉपर्टी विटणं म्हणले हायवेला रोड टच आहे. म्हणलं फ्रंट किती आहे? ते म्हणजे 19.5 एकराचा फ्रंटच आहे. अरे बापरे. अरे पण 19.5 एकराचा फ्रंट आहे तुझ्या जमिनीला हायवेवरती, पण तुझं ऐश्वर्य विटलेलं आहे यार. घरातलं तारुण्य विटलेलं आहे, तुझं पोरग विटलेलं आहे. घरातली जी स्त्री आहे त्या स्त्रीचं सौंदर्य विटलेलं आहे. सौंदर्य विटलं म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? सौंदर्य झाकायला आहे का उघडं करून दाखवायला आहे? सौंदर्य जपण्याकरता आहे. आणि ज्या घरामध्ये सौंदर्य जपल्या जातं त्या घराला संताचे विचार जपले जातात. आणि ज्या घरामध्ये सौंदर्य जपल्या जात नाही त्या घरात बऱ्याचशा गोष्टी उघड्या पडायला काहीच वेळ लागत नाही. 3 गोष्टी माणसाच्या घरातल्या झाकलेल्या असाव्यात. कोणत्या? स्त्रियांनो जरा लक्षपूर्वक आहे का? घरामधली स्त्री झाकलेली असावी, दुसरं लक्ष्मी झाकलेली असावी, आणि तिसरं ज्ञान झाकलेलं असावं. या 3 गोष्टी झाकलेल्या आहेत घरामध्ये स्वानंदाची प्राप्ती. आणि ज्या घरातल्या ह्या 3 गोष्टी उघड्या पडल्या, स्त्री उघडी पडली. आपल्या घरातल्या सुनानं, नाच सुनानं, सुनेनं इथपर्यंत ब्लाऊज घातलं पाहिजे का त्याला बायाच नाही ते ब्लाऊज घातलं पाहिजे? बोला की लक्षात असू द्या. पाठीमागचा ब्लाऊजचा गळा, हा ही जी पट्टी आहे ही कशी? काही काहींच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला असेल, परपुरुषाच्या स्पर्शानं शरीर बाटतं. पण याच्याही पुढे जाऊन सांगतो, वासनामय पुरुषाच्या नजरेनं सुद्धा शरीर बाटतं. आणि तुमच्या घरातल्या स्त्रीवर तर लोकाची वासनामय नजर पडत असेल आणि ती स्त्री तुमच्या घरामध्ये वावरत असेल आणि तुम्हाला तिच्या हाताने खाऊ घालत असेल तर तुमची बुद्धी कशी असेल? फ्रिक्वेन्स आहे, हे रेंज आहे, याला विज्ञान आहे, याला प्रज्ञान आहे, याला फिलॉसॉफी आहे, याला तत्वज्ञान आहे. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. मूर्खाचं, पावलाटाचं, नालायकाचं परमार्थ नाही आहे. ब्रिलियंट, शार्प, दूरदृष्टिकोन असणारे लेकरं, मुली आपल्या घरात. आपल्या मुलीला 300 रुपयाच्या रिचार्जद्वारे कोणी पळून न्यावं का? आल्या पाचोळ्यासारखे विचार तुम्ही पेरू नका लेकराच्या जीवनामध्ये. लेकराला मोठं करायचं, यांना मोठं करायचंय. सोपं नाही. लेकरू मोठं करणं सोपं नाही. आणि मोठं कसं करावं हे जर बघायचंच असेल तर भगवान बाबाच्या आईला जाऊन विचारा. राजमाता जिजाऊला जाऊन विचारा. नवरा मोठा करायचा आहे आंबेडकराच्या रमाला जाऊन विचारा. नवरा स्टँडर्ड करायचा आहे ज्योतिबाच्या सावित्रीला जाऊन विचारा. महाराष्ट्रामध्ये दैदिप्यमान लेकरू द्यायचंय राजमाता जिजाऊला जाऊन विचारा. हे काय आपल्या चाले खेट्या कुठं चालेल येड्या बाबळी खाली माय आसराय. कुठून
मंदोदरीला जाणून घे ना, ज्योतिबाच्या सावित्रीला जाणून घे ना, अहिल्या देवीला जाणून घे ना. ज्या घराला ह्या कळाल्यात ना, ते घर आज काळाच्या ओघात फार पुढे आहेत, फार पुढे आहेत. त्या घरामध्ये MBBS आहे, त्या घरामध्ये फिलॉसॉफर आहे, त्या घरामध्ये तत्ववेत्ते आहेत, त्या घरामध्ये क्लास 1 आहेत, त्या घरामध्ये जिल्हा अधिकारी आहेत. महाराज हे घर लय मोठे आहेत. त्या घरामध्ये ब्रेन स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्या घरामध्ये भूलतज्ञ आहेत, त्या घरामध्ये डायबिटीज हृदयाचे तज्ज्ञ आहेत, त्या घरामध्ये कॅन्सरचे तज्ज्ञ आहेत, त्या घरामध्ये ब्रेन ट्यूमरचे तज्ज्ञ आहेत. आपल्या घरामध्ये आहे ना, कर्जतला एसटी थांबले का त्याला थंडगार पाण्याच्या बाटल्या खारे शेंगदाणे, हेच आपल्या घरामध्ये. जननी ऐसे जने, जननी जने तो ऐसा जने, संत हो या शूर, नहीं तो दूर बाज भली, काहे बिगाड़े नो रामा, काहे बिगाड़े नो. जननी जने तो ऐसे जने, संग बने नहीं तो बाज बनी, काहे बिगाड़े नो रामा, काहे बिगाड़े नो. जननी जने तो ऐसे जने, संत बने या शूर, नहीं नहीं तो बांज भये, काहे बिघाडे नूर. नूर याने सौंदर्य. वाचुटी राहिल्या तरी जमत्यान, पण येड्यासाठी सौंदर्य कशाला गमवता. वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. मग आई लेकराला जन्म घालायच्या वयात असावी का विचारात असावी. घरातली पोरगी मोठी केली, मग वयानं मोठी झाली का विचारानं मोठी झाली. तिनं हेअरस्टाईल बदलली का हेडस्टाईल बदलली. हॅलो, घरातली पोरगी स्मार्ट असावी, पण ओव्हर स्मार्ट नको. रामायण कोणामुळं घडलं. बोला ना, बोला ना, तुम्ही बोला, सांगा की. सीतेमुळं. लखन भैयानं मर्यादा आखून दिली होती गुरुजी. आगे मत जाना भाभी, दुर्घटना घट सकती है, तो मैं जाऊंगी. मत जाना, मैं जाऊंगी, मत जाना. आणि ज्या तुम्हाला मी मगाशी कसं सांगितलं, तुम्ही तर शांत बसत असले तर ह्या लेकराला पुढे बसवा. आगे मत जाना. मर्यादाचं उल्लंघन केलं, ज्या ज्या स्त्रीनं, ज्या ज्या पुरीनं मर्यादाचं उल्लंघन केलं, आज त्या रावणाच्या ताब्यात आहेत. आता सुद्धा जी जी सोन्यामागं पळली ती रावणाच्याच ताब्यात आहे. लक्षपूर्वक आहे का. म्हणून घरामधली प्रगल्भता, घरामधला आहार, घरातली स्त्री असल्या लेकराला जन्म द्यावा तिनं, का त्या लेकराने लात मारीन तिथं पाणी काढावं. याच्याकरता घरातलं वातावरण, मला सरपंच साहेबांनी सांगितलं, ग्राम स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा, प्राणवायू ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं आमच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींची झाडं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, रावण आयुर्वेदामधला सगळ्यात मोठा मास्टर माइंड होता. आता लक्ष्मणाला बाण लागला, बाण लगा जब लखन लाल को, ती संजीवनी जी बूटी होती
ती रामाच्या ताब्यात होती का रावणाच्या ताब्यात होती? रावणाची. म्हणजे रावण अर्कशास्त्र मधला खतरनाक माणूस. हा, जीवशास्त्र त्याला फार मोठं होतं. आणि रावण कोण होता माहितीये? कोण्या जातीचा? ब्राह्मण, बरोबर आहे. दशपाठी ब्राह्मण होता. ही लंका घरभरणीला गेले आणि तिथून मागितलेली भगवान शंकराच्या पार्वतीनं पार्वतीसाठी बनवलेली लंका. आणि हे पूजाला गेले वस्तुशांतीला. आणि भगवान शंकर म्हणले तुम्हाला काय लागत ब्राह्मणाला? ये म्हणे लंकाच देऊन टाका म्हणे. देऊन टाकली. ही लंका विश्वकर्माने निर्माण केलेली. त्यातला आर्किटेक्ट काय जबरदस्त, काय डिझायनर होता तो. सोपा नव्हता तो माई. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरातला परमार्थ तो फार शुद्ध असावा. काय मिळतं परमार्थाने? बरेच जण लोक म्हणत असतील 13 वर्षापासून सर सप्ताह करतात. कुठं बसले सर? आहेत पाठीमागे. हे तरुण मित्र एकत्र येतात. आता याला याचं गावाचं काही इथं प्रॉफिटच नाही. उलट बाबा येतो पैसे घेऊन जातो, साऊंडवाला येतो पैसे घेऊन जातो. गावाचं काय प्रॉफिट आहे याच्यात? असे विचार करणारे खूप आहे. म्हणजे अक्कल कमी पगार जादा असणारी गडी हे एवढाच विचार करतील महाराज. पण याच्याच जे बेनिफिट आहे हे बेनिफिट यांना आहे पोरांना. आज ज्या घरामध्ये महाराजांसारखे महाराज जातात, राहतात, थांबतात, जेवतात, वारकरी जातात, थांबतात, राहतात, जेवतात, आणि त्या घरातल्या लेकराची मोटरसायकल जरी धाब्यासमोर पंक्चर झाली ना, तो लोक म्हणते नाही धाब्यावर काय करतं रे, तुझा बाप महाराजाला जीव घालतोय, इथं काय करतो? ते म्हणतो तात्या मोटरसायकल पंक्चर आहे. ते म्हणले मग बरं आहे, मला वाटलं डोकतोय धाब्यावर. हा आदरयुक्त धाक तुमच्या घरातल्या पोरावर आणि पोरीवर निर्माण होत असतो. आणि महाराजही असे असावेत. नुसते कपड्यावाले महाराज नको. आता मी कपडे घातल्यानंतर आता महाराज दिसतो का महाराज आहे? जॉकेट आहे, फेटा आहे, कानन कुंडल आहेत, बरोबर आहे की नाही? महाराज दिसतो का महाराज आहे? काकडे महाराज अण्णा, महाराज दिसणं महत्वाचं का असणं मोठी गंमत आहे. कळलं का? काय कांबळे महाराज, महाराज दिसणं महत्वाचं आहे का असणं? दिसणं महत्वाचं नाही आहे, असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? बोला की. पतिव्रता दिसणं महत्वाचं नाहीये, असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं आहे का असणं? हो. उस डोंगा परे रसणो हे डोंगा. पाय भुलला शिवरलिया रंगा, पाय भुलला शिवरलिया रंगा, पाय भुलला शिवरलिया रंगा, पाय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा, उस डोंगा परी रसणो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, रंगा काय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा, उस डोंगा परी रसणो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, रंगा काय भुलला शिवरलिया रंगा, वरलिया रंगा, वरलिया रंगा. लेकर काय पखवाद वाजायला लागलं, तो पोरग काय उड्या मारत. नाही पखवादाच्या तालावर नाचू द्या, पण डीजे वाजला का काही काही बया टाव करा त्यात. विशेष वाटतं महाराज. किती आता माझ्याकडे शब्दच नाही. फार भयान आहे, फार भयान आहे.
मी मगाशी सांगत होतो, मोठमोठे डॉक्टर अहिल्यानगरला जा, संभाजीनगरला जा, नाशिकला जा, पुण्याला जा, मुंबईला जा, बीडला जा. मोठा सर्जन असेल, मोठा स्पेशलिस्ट असेल, त्यांचे काही काही डॉक्टरांचं इन्कम एवढं आहे बाबा, काही एक जणाला दिवसभर कमवलेले पैसे उचलू शकत नाहीत ते. साहेब उचलू शकत नाही, ज्याने कमवलेत ना ती बॅग त्याला उचलिता येत नाही, एवढं इन्कम आहे. येस, मग पैसे कशाचे? हो, त्यांच्या हातात देव आहे, डॉक्टरांच्या हातात देव आहे. मग मला सांगा आई, त्या डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेरच्या पाट्या जर वाचल्या ना, ते कोणीतरी कुलकर्णी आहेत, कोणीतरी जोशी आहेत, कोणीतरी देशपांडे आहेत, कोणीतरी धूत आहेत. मग काय यांच्याकडे बुद्धीची क्षमता स्टँडर्ड आहे? आपल्याकडे काय? आपल्याकडे म्हणजे त्या घराला संत कळालेत, त्या घराला ज्ञानोबा कळालेत, त्या घराला तुकोबा कळाले, त्या घराला गोरोबा कळालेत, त्या घराला चोखोबा कळालेत, त्या घराला सावता महाराज कळालेत, त्या घराला भाऊबाबा कळालेत. ज्या घराला संत कळाले त्या घराला आहार कळाला, ज्या घराला आहार कळाला त्या घरातलं लेकरू लात मारीन तिथं पाणी काढतं, आय कॅन डू. आणि ज्या घराला याच्यातलं काहीच कळलं नाही, येऊन येऊन येणार कोण? तुमचं पोरग कुठं आहे? कोणत्या लाईनला आहे तुमचं? तुमचा नवरा कुणाच्या दारात उभा आहे? कुणाची गुलामगिरी करताय? ऐश्वर्य संपन्न अगोदर विचार असावेत, मग ऐश्वर्य संपन्न होता येतं. भाऊ बाबासारखं विचारानं ऐश्वर्य संपन्न आहेत आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ऐश्वर्य त्यांच्या मागे आहे. एक लक्षात ठेवा. म्हणून काही काही घरामध्ये सूत्र असं आहे पोरांनो, नवीन बाप होणाऱ्यांनो आणि नवीन आया होणाऱ्यांनो, नवीन बापांनो, नवीन म्हणजे ज्यांचे कच्चे बच्चे पिल्ल आहेत अजून बारकले, नवीन आयांनो, काय आपल्याकडं काय काय आहे त्यांच्याकडं? काय मी आडनाव सांगितले मगच, काय आहे त्यांच्याकडे? त्या घरातल्या स्त्रीला पोराचं डायजेशन कळालं, लेकराला काय खाऊ घालावं आणि कोण्या वयात खाऊ घालावं. आपण म्हणतो मग आमचं 5 महिन्याचं 6 महिन्यात पोरग रांगत आणि मसर जर वशेट खायला लागलं तर त्याचं टाट वडीच. काय अरे आपल्या घरात जर पोराला सर्दी झाली तर म्हातारी म्हणते भाऊ काय उलसाक बॉम्बला रस येतो का? काय आपल्याकडे येड्या कोंबड्या. ज्या प्राण्याचं मांस कुल भ्रष्ट करतं ते प्राणी तुम्ही खाता. आपल्या कुलाला भ्रष्टता प्राप्त करतं सुवर शुकर, हे कुल भ्रष्ट करतं. आणि ज्या घरात कुल भ्रष्ट आहे त्या घरात अमृताचे फळे न अमृते जुवेली होऊ शकत नाही. आणि त्याची पुढे चाले बिजाची या, नाही चालू शकत बिजाची या. एक लक्षात ठेवा. आणि म्हणून घरामध्ये परमार्थिक असावं माणसाने. मग परमार्थ म्हणजे फक्त बाहेरून नाटण्याचा परमार्थ असावा का? माझ्या गळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत, भरपूर असतील. आज कमी आहेत का जास्त आहे मला माहित नाही, कमीच आहेत तरी नाही, कमीच आहेत तरी खूप असतात माझ्या गळ्यात माळ.
बाहेरून नाटण्याचा परमार्थ आहे का बुद्धीचा परमार्थ आहे? बाहेरून जरी एक शरीर दिसत असलं ना तर आतमध्ये वेगवेगळ्या डिव्हाइस आहेत. तुमचं मन वेगळं काम करतं, हे वेगळी डिव्हाइस आहे. तुमची बुद्धी वेगळी काम करते, हे वेगळे डिव्हाइस आहे. तुमचे हे हाय डेफिनेशनचे 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. याचं मेगापिक्सलिंग 756 आहे डॉक्टर साहेब. हे वेगळं काम करतायत. हे 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 कान वेगळं काम करतायत. आतमधले वेगवेगळे डिव्हाइस आहेत, त्याला एक करायचं. सगळ्या डिव्हाइस चालवणारा मन आहे. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया. मनाची म्हणे गुंफेला सेला, बाप रखुमा देवीवर विठ्ठल अर्पिला. किंवा आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. मन आहे बहुत चपळ चंचल, मन चंचल चपळ, मन चंचल ₹500 द्या बरं कोणी. 500ची नोट लागेल मला, 100 आणि 200 नाही लागणार. मन चंचल जाता येता न लगे वेळ. डीजे पुढं काय हो? अरे जाम पे जाम क्या पीते हो, खाली एक रात गुजर जाएगी, प्याला तो उस हरे नाम का पियो, पूरी जिंदगी सुधर जाएगी. पूरी जिंदगी सुधर जाएगी पूरी. घरामध्ये आहार, मातृत्व, मातृत्वाचा पराक्रम, पराक्रमाचं मातृत्व, आणि मातृत्व पराक्रमी असावं. लेकराचं हित कुठपासून आहे? 2.5 महिन्याचा गर्भाचा गोळा आहे, पाण्याचा गोळा आहे, तेव्हापासून हित आहे. बरं खायचं नाही, जड उचलायचं नाही. बरं बाळान झाल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग तोंडाला चव राहत नाही. काय खाता हो महिनाभर? तुम्हाला तुमची आईनं काय दिलं खाण्याकरता? कान्या कुणासाठी त्याग केला हो? भाकरीचा, चपात्याचा, आमटीचा, कुणासाठी एक महिनाभर? साहेब लेकरासाठी केलं. लेकरू रांगायला लागलं, रांगायला. गुरुजी त्या लेकराला शिशु म्हणतात संस्कृतमध्ये. शिशु, ज्याला सी आणि सु करायचं कळत नाही, इति नाम शिशु. संस्कृतमध्ये बालकाला शिशु म्हणतात. ज्याला शी आणि सु कधी आणि कुठे करावं हेच कळत नाही, इति नाम शिशु. आणि आईनं सकाळी सकाळी उठली, पाणी तापलं. काहो का चालला? हो ऐका ना हो. बर शिशु सुला सी म्हणजे टॉयलेट, सु म्हणजे लघवी. आईनं सकाळी सकाळी उठली, चूल पेटवली, मग सगळ्याला आंघोळीला पाणी दिलं, मग भाकरी बनवल्या, भाजी बनवली, गड्याच्या भाकरी, मालकाच्या भाकरी गेल्या, मग धुणं धुतलं, वाळू घातलं, फरची पुसली, आणि मग 12-12:30 जेवायला वाढून घेतलं तुम्ही. आणि मग जेवणाकरता चपातीचा तुकडा मोडला, फ्लावरच्या भाजीला लावला. असा
बाजीमध्ये बुडवला आणि तोंडात घातला. नेमकं तिचं 1.5 वर्षाचं लेकरू रांगत रांगत ताटाजवळ आलं आणि त्यानं तिथं घाण केली. तुम्हाला किळस येईल का हो त्याची? तुम्ही काय उलट म्हणता, अगो बाई 2 दिवसापासून नुसतं हातपाय ताणायचं आणि कणायचं. तो त्या हाताने घास खाल्ला ना, तशीच उठली. लेकराच्या असं बघाटाला पकडलं, असं लेकरू उचललं, बाहेर नेलं, त्याला स्वच्छ धुतलं, शेंडी आणली, मग माती किंवा राख आणली आणि तो भरायचा पत्रा, त्याच्यावर भरली ती घाण, नेऊन टाकली. आता डेटॉल किंवा सॅनिटायझर पाहताल का तुम्ही ते हात धुण्याकरता? लेकराला धुतलंय तुम्ही? नाही बघितलं. तिथंच कुठंतरी खंगाळला, मगाने हौदातलं पाणी घेतलं, हातावर टाकलं, खंगाळला आणि जेवायला बसला. महाराज, तुमच्या माहिती करता सांगतो, आईच्या श्राद्धाच्या वेळेस एक पिंड दिल्या जातो, भाताचा करायचा पण द्यायचा घाणीचा, समजून द्यायचा घाणीचा, विष्टेचा. का? कारण की लेकरू 2 वर्षाचं होऊपर्यंत त्या लेकराची घाण आईच्या पोटात 70 ते 80 ग्रॅम जात असते. आणि तो पिंड लेकराला श्राद्धाच्या दिवशी आईच्या उपकारातून उतराई होण्याकरता दिल्या जात असतो. हे आपल्या लेकराला माहीतच नाही. लेकराला शेंबूड आला, लाळ गळायला लागली, तुम्ही तुमच्या हाताने पुसताल, पदराने पुसताल, तुमच्याकडे नॅपकिन असेल तर नॅपकिननं पुसताल, त्याच नॅपकिननं तुम्ही तुमचं तोंड पुसताल, तुम्ही जेवायला घेतलेलं ताट त्यानेच पुसताल. त्याचा शेंबडाचा आणि लाळीची किळस तुम्हाला आली का? मग तुम्ही जर 80 वर्षाचा झालात, क्वाटवर बसलेल्यात हॉलमध्ये, तुमचं पोरगं, तुमची सून, तुमचं नात जावई तिथं सामोर जेवायला बसलात आणि म्हातारीला उबळ आली, खोकली, थुकदाणी नव्हती तिथंच, असं केलं तर सुनेनं तुमच्याकडे इंगळे पिंगळे डोळे करून पाहावं का? बघा बरं का. लेकुराचे हित, पण माईचे हित लेकराकडे आहे का? महाराज पहिल्या चरणात दिग्दर्शन करतात. लेकुराचे हित, लेकुराचे हित, ऐशी कळवळाची, ऐशी कळवळाची लेकराचे हित कशात आहे? माऊलीचे चित्त. हिरकणी कोणासाठी काढा उतरली? हिरकणी
कुत्री जरी व्याली ना तर पिलासाठी वाघीण होत असते सरपंच. म्हणजे काही काही विशेष आहेत महाराज गोष्टी लेकरासाठी. सर्वस्व. तुम्ही तुमचं कॅल्शियम कुणासाठी कमी केलं? डॉक्टर स्त्रियांमध्ये मणक्याचा गुडघ्याचा जॉईंटचे प्रॉब्लेम येतात 42-43च्या नंतर. याचं कारण आहे लेकराला आमच्या बिल्डिंगचं स्टील निर्माण करण्याकरता. या बिल्डिंगचं स्टील म्हणजे हाडं आहेत आणि हाडं मजबूती करण्याकरता यांनी कॅल्शियम दिलंय. दूध हे स्टील हे कॅल्शियम मिळालं आम्हाला आईच्या दुधातनं. म्हणजे आईनं तिचं कॅल्शियम कमी केलं. लेकराचं हित एवढं आहे का तिनं गर्भामध्ये आम्हाला तिचा अर्धा श्वास आपल्याला दिला आणि तिनं अर्धा घेतला. किती विशेष. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोण. विशेष आहे. विशेष कोणतं आहे बरं का? याच्यात बी एक विशेष आहे डॉक्टर सर माऊली सरपंच साहेब की ज्या नाळेद्वारे पाणी दिलं त्या नाळेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य दिले. ज्या नाळेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य दिले त्याच नाळेद्वारे ब्लड दिलं, रक्त दिलं. रक्ताची विशेषता आहे तरुण मित्रांनो. काय विशेषता आहे? आईचा रक्तगट वेगळा आहे आणि आपला रक्तगट वेगळा आहे. मग आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं? बाहेर जर घ्यायचं असेल तर ओ पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बी प्लस ए प्लस हे घ्यावं लागतं. पण आतमध्ये आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे आम्ही गर्भात असताना आणि लेकराचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. मग आईचं ब्लड लेकराला मॅच झालंच कसं? विशेष आहे नाही महाराज. ती देवाची बी आई आहे. ती देवाची बी कोण आहे? आई आहे ती. देवाला सुद्धा हे इथं फेल आहे आईपाशी देव. देवाची आई आहे ती. का असं कोणतं नाभी चक्रात कोणतं मशीन आहे? आम्हाला ह्या तोंडाने दिलंय 9 महिने बरोबर आहे ना. आपण म्हणतो ना ते 2 तोंडच आहे ना. अगोदरचं तोंड हेच होतं ना नाभी चक्र. नाळेतून दिलंय ते. हे एक तोंड आहे नंतर हे एक तोंड आहे. हे तोंड आहे आमचं. आम्ही बालावस्थेत होतो, शिशु होतो आम्ही. हे तोंड आहे. आणि म्हणून कधी कधी सगळ्या रोगाचं मूळ इथंच आहे. पोटाचा प्रश्न सुटला का सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो. हे मूळ आहे. 25 वर्षापूर्वी गुरुजी आमच्या गावात आले होते बरोबर आहे. तुम्ही बाबा बरोबर आलते ना काकांबरोबर? हो. तिथं रेवबाई खराड्यांना डोळे आलेले आहेत. म्हणजे अंध व्यक्ती ती. कीर्तनाला जाण्याची इच्छा. वाड्याला कुलूप लावून गेले. म्हणजे कुलूप लावून गेले आणि ती मनात म्हणत होती देवा मला जर डोळे असते तर मी कीर्तन करायला ओवळला असतं, हार घातला असता. काय विशेष झालं माहिती आहे का? लगेच ताट आणि हार आणि बुक्का तिच्यापाशी पांडुरंगच घेऊन आला. दार ऑटोमॅटिक उघड्या गेलं आणि पार तुम्ही जिथं कीर्तन केलं मारुतरायापाशी तिथं आणून घातलं. तिथून वाडा अर्धा किलोमीटर आहे. आणि लोक म्हणायला लागले रे म्हातारी तर कोंडून आलो होतो आपण. आली कशी? दिवा आणला कुठून तिला? आणि हे झालं कसं? मग तिनं महाराजांना बुक्का लावला, हार घातला आणि ओवाळलं. आणि ते म्हणले म्हातारे कशी आली? ते म्हणे पांडुरंग आला होता. आणि तोवर त्या वाड्यात जाऊन पाहत होते महाराज. तिथं आबीर बुक्क्याचा सुगंध सुटलेला होता. आणि त्या वाड्याच्या जागेवर आज माझ्या गावात पांडुरंगाचं मंदिर आहे. आणि लय दिवसाची लय वर्षाची लय सालाची गोष्ट नाही महाराज. 70 ते 80 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला आज इथं. म्हणजे जीव रायबतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बेंडा कारखान्याच्या पलीकडून माझं गाव आहे. तिथं तुम्ही याल कधी तर या तिथं दर्शनाला. महाराज पांडुरंग येऊन गेलेला आहे तिथं. आणि जिला डोळे दिले ना ती जन्मापासून आंधळी होती, दीप आंधळी. आणि तिच्या हाताला धरून मंदिरापाशी आणून सोडलं. ती आईचं नाव होतं वैकुंठवासी रेवबाई खराडे. म्हणजे आहेत ना महाराज.
तुम्ही बोलवा, भावनेनं बोलवा, ज्ञानानं बोलवा, पण घरामध्ये परमार्थ शिजलेला असावा. सांगावांगीचा नको, शिजलेला असावा. परिपक्वता त्या परमार्थामध्ये असावे. नाहीतर ज्या घरात परमार्थ नाही ते घर लयास गेलेत. 80 एकर जमिनी संपल्यात आपल्या जिल्ह्यामध्ये. 100 एकर जमिनी संपल्यात आपल्या जिल्ह्यामध्ये. मी काय दुसऱ्या जिल्ह्यातला नाही सरपंच, आपल्या जिल्ह्यातला मी, अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे. हो, जिल्ह्यातले लोक संपायला लागले, मुलं संपायला लागले. आपल्या जिल्ह्यामध्ये एक शेवगाव तालुका आहे, तुम्हाला माहित आहे? त्या शेवगाव तालुक्यामध्ये शेअर मार्केटमध्ये कितीतरी कोटीला बुडाला तो. किती? 1800 कोटीला बुडाला शेअर मार्केटमध्ये. आणि म्हणून आपले लेकरं काय करतात? आणि म्हणून आईनं आम्हाला दिलं ते ब्लड, तिचं रक्त बदलून आपल्या रक्तामध्ये रूपांतर केलं. याचंच कारण आहे मायबापांनो, तिच्या चित्तातच कोण आहे? मातेची अचिती, मातेची अचिती, मातेची अचिती, मातेची अचिती, मातेची भोर नाही का, भोर दिसत सरळ दाढीवालं, सतीश आहे त्याचं नाव. हे बारक दिसतं का? बारक ते तुषार आहे, ते कबर बांड जॅकेट घातलेलं ते लग्नातलं आहे. ते सारेगम म्हणलं का ते? आता ते तुषार आहे. इकडचा जो आहे का त्याने शोटर घातलेला, हात बांधून उभा राहिलेला विकास आहे तो. आणि कृष्ण महाराज मृदुंगाचार्य गाडीत झोपलेले. रात्री बीडला होतो, सकाळी कोपरगाव याला कुठं नाही बाबळेश्वर फाटा, आता इथं. उद्या सकाळी भेंडा कारखान्याला आहे आणि उद्या संध्याकाळी उदगीरला आहे. म्हणजे आत्ता जर मी माझी डायरी दाखवली आणि तुम्ही म्हणता ना एवढ्या दिवसापासून तुम्ही पळताय काय, आता जरी बघितली तरी खूप आहे. पण चला आनंद घ्यायचा, समाधान, आनंद घ्यायचा. आणि लई याच्याही मागं पळत नाही. मी मगाशीच जेवताना सांगितलं सरपंच, लई घासाघिसी नाही, फिसाफिसी नाही. कारण मी त्यांना सांगितलेलं आहे, लोक जे ठोकून घेतात ना, मला एवढे लागते ना तेवढे लागते, समजायचं याच्या मागं हप्ते आहेत. हप्तेच आहेत ना. बचत गटावाला आहे, 4 व्हीलरवाला आहे, बंगल्याला काढलेला आहेच,
माय माग हापते ना फिपते हेल मला गाडी घ्यायची ठरली मी जुनी घरतो महाराज मी जुनी गाडी घेतो अगदी सेकंड गाड्या घेतो आणि त्याच हळूहळू वापरितो मी ह्याच्यात जो आनंद आहे तो कशातच नाही महाराज याच्यात जी स्वानंद आहे याच्यात जो आनंद आहे तो कशातच नाही आहे मौज मिले तो मौज में रहना नहीं मिले तो खोज लेना मगर मौज में रहना काय काकाजी आपल्या काय दिलंय काय आपल्या नशीब आपली अपेक्षा कोण पूर्ण करणार आहे ए आई तुला काय वाटतंय का तुझी सून तुझ्या अपेक्षा पूर्ण करणार आहे तुला वाटतंय की तुझं पोरग तुझी अपेक्षा पूर्ण करणार आहे माझं कधी कधी इथं दुखत असतं पुण्याला ट्रीटमेंटसाठी जातो मी 7-8 महिन्याला एक इंजेक्शन वगैरे दिलं का ते जरा दुखत नाही फ्रेश राहतं तर कधी कधी जर अचानक दुखायला लागलं ना तर मी माझ्या कमराला सांगत असतो अरे अगं ह्या कमराला सांगतो अगं नको ना गं दुखूस का त्रास देतेस पाठीला म्हणतो मी माझ्या का त्रास देतेस मला प्रवास आहे माझा नको ना गं दुखू आता ही माझी पाठ माझ्या बायकोच्या अगोदरपासून आहे का नंतर आहे अगोदरपासून आहे मग ह्या पाठीनं माझं ऐकायला हवं की नको आहे ही जर माझी आहे हिनं माझं ऐकायला हवं की नको आहे ऐकायला हवं की नाही मग ही काय ऐकत नाही माझं शरीर जर माझ्या अपेक्षा पूर्ण करत नाही तर पोरगन सून काय अपेक्षा पूर्ण करणार आहे कुणाकडनं अपेक्षा ठेवतोय मी कुणाकडनं मायबापांनो आपलं शरीर आपली अपेक्षा पूर्ण करू शकत नाही धन आपली अपेक्षा पूर्ण करल का म्हणून आहार शुद्ध आणि युक्त घ्या व्यायाम करा शुद्ध हवा हो आणि व्यसन कराल तर तुम्ही नाही संपत तुमच्या खालच्या 7 पिढ्या संपतात तुम्ही युक्त आहार विहार नेम इंद्रियाची साध युहार विहार नेम इंद्रियाची साध युक्त आहार विहार नेम इंद्रियाची साध युक्त आहार विहार नेम इंद्रियाची साध ओम सर्व साध मित्र युक्त आहार नाही गोड आहे तू जुदो मध्ये का फ्री स्टाईल मध्ये का करट जुडो मध्ये हा ना जुडो म्हणजे ब्लॅक बेल्ट अच्छा म्हणजे तयारीत आहे बरं आहे प्रॅक्टिस रोज आहे ना वाह क्या बात आहे त्यांचा देव म्हणजे ब्रुसली हो ना येस आय एम राईट हो य ब्रुसली त्यांचा देव नुसतं असं स्पंच आहे ना जबरदस्त काही काहींच्या स्पंचमध्ये एवढी ताकद आहे तुमच्याजवळ दिवा लावायचा तिथं आणि इथून असा स्पंच मारला का या हवेने तो दिवा विजला पाहिजे ही प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस आहे मी करायचो ग्रीक रोमन फ्री स्टाईल जुदो माझे इथले तुमचे कर्जत मधले बरेचसे पैलवान माझे मित्र आहेत बरेचसे म्हणजे बरेचसे प्रवीण दादा ते मोठे होते माझ्यापेक्षा पण काका शेळके कोरेगावचे हो हे ते बरेचसे जण माझ्याकडं म्हणजे आम्ही ते मोठे तब्येतीनं वगैरे पण मला त्याचा नाद होता पहिलवानकीचा नाद होता मला अजूनही नाद आहे आणि पहिलवान या शब्दाचा अर्थ आईच्या दुधाचा पहिला वाण टिकून ठेवतो त्याचं नाव पहिलवान नुसता पहिलवानावर बोलायला लागलो ना काकाश्री मी 7 दिवस रोज 2 तास सांगेल कथाच सांगेल पहिलवानाची कसा असा खुराक कोणी द्यावा पहिलवानाला खुराक कुठून कोणी द्यावा ती कुटणारी स्त्री कशी असा हे सगळ्या गोष्टी मी ॲक्युरेट सांगू शकतो महाराज आणि म्हणून घर जगत असताना
आपल्या घरामधला शुद्ध आहार, आपल्या घरातल्या फ्रिक्वेन्स लहरी या तुम्ही टिकवायच्या असतात. रामायण घडलं स्त्रीमुळं आणि महाभारत सुद्धा घडलं स्त्रीमुळं. आणि आता दोन भावाचा चांगला चाललेल्या प्रपंचाचा इचका सुद्धा होतो. खतरनाक आहे मग. म्हणजे देवालाही जन्माला घालतीन, आसुरालाही जन्माला घालतीन. तत्ववेत्याला जन्माला घातलं, कीर्तनकाराला जन्माला घातलं, शुराला जन्माला घातलं, ब्लेन माणसाला जन्माला घातलंयस तू. आणि म्हणून आणखीन इच्छा अशी आहे की तुझी गर्भ माझ्या राजमाता जिजाऊसारखा व्हावा, तुझा गर्भ माझ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या आईसारखा असावा, तुझा गर्भ माझ्या तुकोबरायाच्या आवलीसारखा असावा, बाबासाहेब आंबेडकरांच्या आईसारखा असावा. मोठमोठे ब्रिलियंट लेकरं आज भारताला गरज आहे त्यांची, आज गरज आहे. नको तिकडे जातीवाचक व्हायला लागले, जातीत भांडणं लागायला लागलेत. मांग महार चमार कुंभार तेली धनगर वंजारी माळी सामाळी साळी कोळी मराठा लवार सुतार कुंभार यांच्यामध्ये जातीत भांडणं लागायला लागलेत. याला कारण भयानक आणि घाणेरडं राजकारण आहे. भयानकच आहे. मरायला लागलेत लोक, संपायला लागलेत लोक. म्हणून जगत असताना सावध होणं महत्वाचं आहे. वारकऱ्याकडे जात नाही महाराज. काही जण म्हणले हिंदू धर्म म्हणजे काय विचारलं. ज्या चांभाराने आमच्या पायाच्या रक्षणाहितार्थ चप्पल बनवली, तो चप्पल बनवणारा चांभार म्हणजे हिंदू आहे. ज्या शिंप्यानं आमची इज्जतीच्या रक्षणाहितार्थ जे कापड बनवलं साहेब, तो कापड बनवणारा शिंपी म्हणजे चिरमन हिंदू आहे. ज्या माळ्यानं भाजीपाला पिकवला आणि आम्हाला विटामिन्स प्रोटीन्स कॅल्शियम झिंक हे सगळं त्या भाजीतून प्राप्त करून दिलं, तो शेती करून भाजीपाला पिकवणारा माळी म्हणजे हिंदू आहे महाराज. ज्या नाव्यानं आमची दाढी वाढली, तर दाढी करण्याकरता आम्हाला स्वच्छ ठेवण्याकरता तिथं ब्लेड आणि वस्तारा घेऊन कटिंग कात्री करण्याकरता आम्हाला स्वच्छ करण्याकरता त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलं, तो न्हावी म्हणजे हिंदू आहे महाराज. वेदाचं पठण अध्ययन शास्त्र विधिवत विधी करून देणारा ब्राह्मण म्हणजे हिंदू आहे मायबापांना. आणि आपण नको त्याच्या भानगडीत पडलात, संपायला काय वेळ लागणार आहे. आपलीच लेकरं उद्या म्हणणार आहेत कुठे आहोत आपण. कळलं की नाही मला माहीत नाही, पण ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला माझं कीर्तन कळलंच नाही त्याने फक्त कुपनाला गावात यायचं आणि सरपंचाला म्हणायचं कुपन कधी येणार हे. सरपंच बरेच कुपने गडी आहे की नाही, ते फक्त कुपण्यालाच गावात आणि काही दळायला. कुठं चालला? दळायला चालला. अरे काय कशाला हो आपल्या घरामध्ये. अहो काही घरामध्ये मी जातो ना दादा, 2 वर्षाचं पोरग आहे पण बुद्धी 4 वर्षाची. शार्पनेस आहे बापाचा. काही घरामध्ये 4 वर्षाचं, मी सांगितलं की तुम्हाला 4 वर्षाचं पोरग आहे, 8 वर्षाची बुद्धी आहे. आणि काही घरामध्ये 8 वर्षाचं पोरग आहे, 16 वर्षाची बुद्धी आहे. आणि काही घरात 16 वर्षाची पोरं आहेत, 32 वर्षाचा बुद्धीचा स्मार्टनेस आहे. आणि काही घरात 32 वर्षाची पोरं आहेत पण आपला निर्णय करायचा, आपला निर्णय करायचा. अरे येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. भयान स्थिती आहे माय बाप, भयान स्थिती आहे. आणि म्हणून सुंदर टाळी वाजून आपण भजन करायचं. वेळ झाला आपला, वेळ संपला. बघा की 9:51 नाही ना, मी कम्प्लिटली चालू केलंय हो सर. मला सकाळी लांब आहे, टाईम टू टाईम आहे. नाहीतर मग तुम्ही जर म्हणले असते आणखीन उद्या सकाळचा कार्यक्रम घेऊ नका, दोघांची भरपाई करून देतो, त्याला काय म्हणून. आमचे सर्वस्वी असलेले आमचे परमार्थातले स्नेही
पोकळे महाराजांनी मला फोन केला, असा आहे महाराज कार्यक्रम. मला डन झाला, डन, चला येतो मी. आणि विशेष म्हणजे तुम्ही आमच्या आजोबाच्या काळात येत होते, बनशी महाराज तांबे. हो ना, तुम्ही मोठ्याच्या संगतीत मोठ्याच्या पंक्तीत बसणारे माणसं आहेत नाही बापू. हो खरंच सर काका, खरंच. विष्णू तात्या शिंदे चाल म्हणायला, दत्तोबा उगले चाल म्हणायला, तुमच्या काळे गुरुजी वाजवायला. काय आहे महाराज आहे. आणि वैराग्य मूर्ती आहे बनशी महाराज तांबे. हं, एवढ्या मोठ्यांच्या संगतीत आणि पंक्तीत बसणारे तुम्ही मायबापन. गाडेकर महाराज रांजणगावचे, हे काय गाडेकर महाराजांना तुमसारखेच अगदी फ्रेश असायचे मायबापांना. असलीच तब्येत, सगळं चेहरा वगैरे बसणं वगैरे सगळं असलं. पणशी महाराज गेल्यानंतर गाडेकर बाबाला बसवलं होतं तिथं अजून. तुमच्यासारखेच होते, फ्रेश होते. ज्ञानाचं भांडार आहात तुम्ही, धीर गंभीर चेहरा तुमचा. तुमच्याकडे बघितल्यानंतर वेगळ्या प्रकारचा अनुभव येत असतो. आता आद्य सरपंचाने सांगितलं ग्राम स्वच्छता अभियान आमच्या गावचं, म्हणजे हे गाव दोरगाव. दोरगाव, दोरगाव तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी विशेष म्हणजे दुर्योधनाचं मंदिर आहे, अश्वत्थामाचं मंदिर आहे आणि चिरंजीव आहे अश्वत्थामा. हो महाराज, ह्या गावचा कायापालट करण्याकरता तुमच्यासारखे लेकरं जन्माला घातलेत मायबापांना भगवंताने. तुमचे तरुण मित्र कंपनी सगळे तुम्हाला याच्यासाठीच गावासाठी जन्माला घातलेलं आहे. आणि व्यसनमुक्तीचं अभियान चालू करायचं आहे, व्यसनमुक्त जीवन जगावं, गावोगावामध्ये तुम्ही राबवलेले आहात. आणि असंच कार्य तरुण मित्रांनो तुम्ही सुद्धा एकत्रित येऊन करायचे. हे सगळ्या गोष्टीला आपल्याला आपलं गाव, आपली मुली, आपले मुलं फार मोठे करायचेत, फार मोठे करायचेत. याच्याकरता शुद्ध आहार, 4-5 बायकांना एकत्र येऊन. आता जमिनी कुणाकुणाकडे, सगळ्याकडे. बाजारात जाऊन फ्लावर, कोबी, टमाटा हे स्प्रे मारलेले पदार्थ कोण कोण आणतो वर बोट करा. सगळीचा मग जमिनी नुसते हागायला ठेवल्या का? कशा? हो, फॅमिली शेतकरी सांभाळावा का फॅमिली डॉक्टर सांभाळावा? किती जणांकडे वावर आहेत वर बोट करा. मला तुमच्या शेतीत मठ नाही टाकायचं, वर बोट करा. आहे ना सगळे जमीन? मग एक काम करा, एक 4 शेवग्याचे झाडं एका जणीची तिथे 10 जणीचा ग्रुप करा. बचत गट करायला नाही लावणार मी तुम्हाला. 10 जणीचा ग्रुप करा. एकीकडे 5 वांग्याचं झाडं, एकीकडे 5 दुधी भोपळ्याचे वेल, एकीकडे 2 वालाचे शेंगाचे वेल, एकीकडे 2 शेवग्याचे झाडं, 3 शेवग्याचे झाडं. 10 जणीनं 10 वाण करा. त्याच्यात गोमूत्र, त्याच्यात शेण, त्याच्यात राख हे टाकत चाला. आणि आठवड्यातनं एकदा ते तोडा आणि एका जणीच्या घरी जमा. हिचं पावशेर तिला, तिचा अर्धा हिला. बाजारात जायची गरज नाही आणि विषमय भाजीपाला आणण्याची गरज नाही. हे करा ना. किती रोग आहेत? रोग किती आहेत? रोग डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सराचा कोप, ब्रेनचा प्रॉब्लेम, आल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवाईचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम, अल्सरचे प्रॉब्लेम. एक 15 वर्षापूर्वी गावात 1-2 जणांना शुगर होती. गावात 1-2 जणांना शुगर होती. आज 2025ला जर चेक केलं तर गाव 80% शुगरने व्यापलंय. हा नाही तर सारे शुगर. 15 वर्षापूर्वी जिल्ह्याच्या कोण्यातरी कान्याकोपऱ्यात एखादं कॅन्सरचं पेशंट सापडायचं. आज इथून 4 किलोमीटर जर चेक केलं तर किमान कमीत कमी 40 कॅन्सरचे पेशंट निघतील. 2035ला असा अनुमान आहे वैद्यकीय क्षेत्रातला की 2035ला जसा घराघरात आता डायबिटीज आहे तसा 2035ला घराघरात कॅन्सर असणार आहे.
सावध व्हा, सावध व्हा आणि लवकर सावध व्हा. याच्याकरता आहार किती शुद्ध घेताय तुम्ही, आपल्या घरचं किती आहे. मगाशी सांगितलं मला सरपंच साहेब, आपल्या घरचं किती आहे, किती आहे. तुम्ही सगळ्या पुण्यातल्या सगळ्या डेव्हलप सिटीमध्ये गेलात ना, मगरपट्ट्यात, तिथं हे राहतात, काय म्हणतात त्याला, इंडस्ट्रीजवाले, का ज्यांना 10 लाख 15 लाख रुपये रोज आहे, महिना नाही. त्यांच्या मालदावर वांगे, कारले, वर भाज्या आहेत. त्यांनी वर भाज्या केल्या, त्याच्यामुळे ते खाली राहिले. नाही तर हा, आणि आपण फुगीरवणी बाजारात जायचं, काही घेऊन यायचं आणि ते खाऊ घालायचं तुम्ही लेकराला, घरी करा ना. सत शिकलं. हा, त्यांच्याकडे आहे म्हणजे वय किती आहे, त्यांचा चेहरा बघा कसा आहे महाराज. आणि मग सोपं म्हातारपण आहे का महाराज? हे म्हातारपण तारुणपणाला लाजविल ना महाराज. यांचं बसणं 2 तास झालेत बसले, पाय बी सरळ नाही केला, वाकडा नाही केला. हे स्टॅमिना नॉट इज जोक, सोपा नाही हा स्टॅमिना. आणि असं म्हातारपण असावं तर असं असावं, नाही तर नसलेल बरं, नाही तर येरवळी मेलेल बरं. चपती दिली तर टायरचा गळ्यामध्ये 1.5 तास निघते चोखंड चपती चगळायची. कायला मेळ लागा ना. इकून तिकून उलचिक सुनकून 2 एक मिरच्या जादा गेल्या तर रात्री 3लाच उठायचं, धडाम धूड. म्हातारपणच विचार करा. ब्रह्मचर्य व्रताचं पालन नाही, व्रत वैखल्य नाही. आकुंचन शक्ती ह्या वयात आकुंचन शक्ती संपलेली राहते. ही आकुंचन शक्ती परफेक्ट आहे त्यांची, म्हणजे नियमाचं पालन आहे, आहार शुद्ध आहे. हा काय म्हणले मी माच काळ करतो आता. विठोबा रखुमाई लेकुराचे हित वाहे माऊलीची चिताईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती लाभ नाही प्रेम करते महाराज. आणि म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीच आहे. आता हे पोटी भाराचं पुढच्या एखाद्या सप्त्यात आलो इकडं, मी येतच असतो ना त्यांच्याकडे, तिथं सांगण मी इथंच येऊ ना पुढच्या वर्षी. हा बघू, बचेंगे तावर लढेंगे. रोडवरच आहे. एक जण म्हणला तुमचा ऍक्सिडेंट कस काय होत नाही, पहा ही चरण एवढी हिंडात म्हणे रातची नेम्याराची तुम्हाला कस काय. अरे आमच्या मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आलिया आघात नेवा, त्याला सांभाळावं लागणार आहे आम्हाला काका. त्याला सांभाळा, त्याच्या बापाला सांभाळावं लागेल आपल्याला. आपण काय लंगे सुंगे आहेत का? हं, लोकांची मुंडकी मोडीले का आपण? नाही तर कपडे बाबाचे लफडे काय निळफुलेचे आहेत का आमचे? त्याच्या बापाला सांभाळावं लागेल आम्हाला. तुम्ही काय घेऊन बसलात तुम्ही? ज्याचं आचरण आहे ना चांगलं, हे आनंदात जगतं महाराज. आणि जे काही करायला लागलं ना त्याला लवकर घेऊन जातो बाप देव.
आणि म्हणून मायबापांनो वेळ काळ टाईम पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीच आणि शेवटच्या चरणात दिग्दर्शन केलंय. तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे का म्हणे माझे आ